संजय राऊत असं म्हणतात की मोदी म्हणजे रद्द केलेली 2000ची नोट तर बावनकुळे कालबाल झालेला डबू पैसा दोन्ही चालत नाही। मग काय संजय राऊत सोरड बाजारातले सोरडबाज ही सोरटी लावत बसतात। मत एका बरोबर घ्यायची, दुसरा बरोबर सरकार करायची आणि स्वस्वार्थासाठी स्वपक्ष संपवायचा, असे सोरडबाज म्हणजे त्या ठिकाणी संजय राऊत आहेत असं आम्ही म्हणायचं। आणि त्यामुळे तोंड सांभाळून त्यांनी बोलावं। मोदीजींवर, देशाच्या पंतप्रधानांवर, लोकप्रिय नेत्यावर बोलण्याआधी तोंडाला लगाम त्यांनी लागावा। Come, come, my love, please don't say no, baby. Come, my love. V-Guard के एयर कूलर्स एक्स्ट्रा लार्ज कूलिंग पैड्स के साथ जो अच्छों को ठंडा करे। V-Guard एयर कूलर्स, लॉन्ग लास्टिंग कूलिंग। बावनकुळे तर वर्षानुवर्ष स्वहिमतीवर जिंकून आलेत। यांनी स्वतः एकदा निवडणुकीला तर उभं राहावं। मग तुम्ही चिल्लर आहात, नाणं आहात का बंदा रुपये आहे ते कळेल। त्यामुळे निवडणुकीला न उभं राहणारे संजय राऊत म्हणजे चिल्लर आणि मोदींवर टीका करणारे ते संजय राऊत म्हणजे सोरटबाज आहेत असं मी म्हणेन। विनायक राऊत यांनी दुपारी स्टेटमेंट केलं आहे की आशिष शेलार हे महापालिकेपासून नौटंकीबाज आहेत, त्यांची दखल घेण्याची गरज नाही। मी माझ्यावर कोणी बोलल्यावर मी उत्तर देत नाही। माझ्या नेत्यावर कोणी बोललं तर सोडत नाही। विनायक राऊत यांना मुंबई महानगरपालिकाही कळली नाही, महाराष्ट्राची विधानसभाही कळली नाही आणि लोकसभेमध्ये खासदार म्हणून काम करण्यामध्ये सपशेल असफल झालेलं हे नेतृत्व आहे, त्यांच्यावर मी टीका करणार नाही। सर, एक उत्तम जागा जी आहे त्या ठिकाणी पुन्हा माझ्या उत्तर नाही, मध्य उत्तर म्हणायचं। मध्य उत्तर आहे, अजून उमेदवार जाहीर झालेले नाही, योग्य वेळेला होईल। रत्नागिरी अजून महायुतीचा उमेदवार का ठरत नाही, का जाहीर केला जात? रणनीतीचा भाग आहे। योग्य वेळेला योग्य ठिकाणी महायुतीचा उमेदवार सर्व चर्चांती घोषित होईल आणि जिंकेल। शिंदे गटाकडून दावा केला जातो की आमचाच उमेदवार असणार, तर भाजपकडून दावा केला तर आमचा, लोकांमध्ये संभ्रम आहे। लोकांमध्ये संभ्रम बिलकुल नाही। या निवडणुकीत रत्नागिरी सिंधुदुर्गमध्ये निवडून जाणारा खासदार हा मोदींना त्या ठिकाणी समर्थन देणारा असणार आहे आणि त्यामुळे तो महायुतीचा असणार आहे। नवनीत राणांनी भाजपमध्ये प्रवेश केला, त्यानंतर त्यांना लगेच सीट मिळाली, उमेदवारी मिळाली। मात्र नारायण राणे कित्येक वर्षात भाजपमध्ये आहेत, मात्र त्यांना सीट भाजपने दिली नाही असं ते म्हणतात। राणेसाहेब आमचे नेते आहेत, आजही राज्यसभेत आहेत, केंद्रीय मंत्रिमंडळात आहे आणि म्हणून त्यांचं स्थान भाजपमध्ये उच्चच आहे, कोणाशी तुलना करण्याची गरज नाही।